संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। एक महत्त्वाचा सीसीटीव्ही फुटेज आत्ताच समोर आलेला आहे आणि या 29 नोव्हेंबर 2024 रोजीच्या ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात जे आरोपी म्हणून ज्यांची नावे आहेत ते म्हणजे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, चाटे आणि फरार असलेला कृष्णा आंधळे हे सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत। सुदर्शन घुले आणि कृष्णा चाटे यांच्या कार्यालयाबाहेरील एका दुकानाच्या जवळचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि ह्याच परिसरातून 29 नोव्हेंबर 2024 रोजी आवादा कंपनीला खंडणीसाठी मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतरच म्हणजे 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हे जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींसह एक पोलीस उपनिरीक्षकही दिसत आहेत। हे पोलीस उपनिरीक्षक नेमके कोण आहेत आणि आणखी या सीसीटीव्ही मध्ये काय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गेल्या 1.5 महिन्यांपासून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलेलं आहे। ठिकठिकाणी या संदर्भात आंदोलनं केले जात आहेत, निदर्शनं नोंदवले जात आहेत। धनंजय देशमुखांचे कुटुंबीय यावर आंदोलनं करतायत, निदर्शनं नोंदवतायत, भूमिका मांडतायत, वेगवेगळे प्रश्न देशभरातून राज्यभरातून यावर उपस्थित केले जात आहेत आणि अशातच एक धक्कादायक माहिती समोर आणणारा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि हा सीसीटीव्ही फुटेज 29 नोव्हेंबर 2024 रोजीचा आहे। 29 नोव्हेंबर 2024 लाच आवादा कंपनीला खंडणीची मागणी करण्यात आलेली होती आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की यात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, आंधळे आणि चाटे यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत। त्या सीसीटीव्ही मध्ये ते राजेश पाटील जे उपनिरीक्षक आहेत ते सुद्धा दिसून येत आहेत। म्हणजे जेव्हा 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर काही दिवसात जसजसे हे प्रकरण तापलं त्यानंतर धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत त्यांचाही एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धनंजय देशमुख हे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याशी संवाद करताना पाहायला मिळालेले होते। त्यानंतर त्यांनी त्या संदर्भात खुलासेही केलेले होते। मात्र आता ही आत्ताची सर्वात धक्कादायक माहिती आहे की पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे कराड, सुदर्शन घुले, आंधळे आणि चाटे हे या आरोपींसोबत ज्या दिवशी खंडणी झाली त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये, त्या ठिकाणी, त्या परिसरामध्ये आरोपींसोबत उपस्थित होते। त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की या संपूर्ण प्रकरणात हे प्रकरण हलक्यात घेण्यात पोलिसांचा कसा रोल होता। आतापर्यंत चर्चा अशी होती की धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराड हे निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडेंकडून पोलिसांवर दबाव आणला जात असेल। मात्र आता स्पष्टपणे या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलेला आहे की पोलीस उपनिरीक्षक सुद्धा आणि इतर आणखी कोण कोण पोलीस यात असतील हे पाहणं पुढे महत्त्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणात पोलिसांचाही कसा रोल होता, कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट होती, कशा पद्धतीने पोलीस या प्रकरणाला सपोर्ट करत होते हे स्पष्टपणे या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दिसून येत आहे। त्यामुळे आणखी या प्रकरणात आता काय काय समोर येईल, वाल्मिक कराडांचे पाय आणखी किती खोलवर जातील, या प्रकरणात आणखी कोणाकोणाची नावं समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।